श्री स्वामी समर्थ. बघा 25 जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी आणि ह्या आषाढी एकादशीच्या महत्त्वाच्या दिवशी आपल्याला एक वस्तू खरेदी करायची आहे आणि ही वस्तू म्हणजे कुठली? तर ती वस्तू आपल्या घरामध्ये जर आपण पूजा केली तर आपल्या घरामधील म्हणजे वातावरण प्रसन्न होते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते, अशी ही पवित्र वस्तू आपल्याला घरात घेऊन यायची आहे. बघा आपण कुठल्याही चांगल्या वस्तू जर आपण योग्य दिवशी आणल्या, महत्त्वाच्या तिथीला आणल्या, तर त्याचा आपल्या घरावर खूप चांगला परिणाम होतो. आणि आपल्या ज्या काही म्हणजे वाईट घरामधल्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा आपल्या निघून जातात त्याने. तर अशा आपल्या काही-काही महत्त्वाच्या तिथीला आपल्याला ती वस्तू घरात आणली तर नक्कीच आपला त्याचा फायदाही होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. तर ती वस्तू कुठली? तर बघा आपल्याला आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्याला एक तुळस आपल्या घरामध्ये रोप घेऊन यायचं आहे. जर तुळशीचं रोप जर आपल्या घरात जर असलं तर ठीकच आहे. पण नसेल आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळस पहिली वाळून गेलेली असते, कोणाकडे जी खराब झालेली तुळस असते, तर आपल्याला एक तुळशीचं रोप त्या दिवशी आणायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला त्या तुळशीच्या रोपाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. कारण तुळस ही भगवान हरिविष्णूंना अतिप्रिय आहे. त्यामुळे ह्या दिवशी जर आपण ही तुळस आपल्या घरात जर आणली, तर आपल्या घरामध्ये त्याचे सकारात्मक वातावरण तयार होतं. आपल्या घरामध्ये म्हणजे एक चांगली ऊर्जा आपल्या घरात मिळायला लागते. जे काही आपले संकट असेल ते सुद्धा नाहीसे होतात. तर ह्या दिवशी आपण जर तुळशीची आपण विधिवत पूजा केली, तर आपलं सौभाग्य सुद्धा टिकून राहतं, सौभाग्य आपलं अखंड राहतं. तर ह्या दिवशी आपल्याला म्हणजे योग्य पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. तर आपल्याला बघा सकाळी आपण जेव्हा आपण तुळशीच्या रोपाची पूजा करतो, आपल्याला गंगाजल अर्पण करायचं आहे तुळशीला. नंतर आपल्याला पंचामृत आणि नंतर परत गंगाजल आणि धूप-दीप आपल्याला हे करून ओवाळायचं आहे. आणि जो काही तुम्हाला गोडाचा नैवेद्य, खडी साखर वगैरे असेल, तर तो आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जे तुम्हाला 5 घालता येतील, 11 घालता येतील अशा आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहे. कारण आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर तुलसी मातेची पूजा केली, तर भगवान हरिविष्णू आपल्यावर कृपाछत्र धरतात आणि भगवान हरिविष्णूंना तुळस प्रिय असल्यामुळे आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्याला म्हणजे योग्य रीतीने आपल्याला पूजा केली गेली पाहिजे तुळशीची आणि आपल्याला जेव्हा तुळशीची आपण पूजा करतो, आपल्या मनात सुद्धा आपल्याला बघा प्रसन्न वातावरण तयार होतं आणि मन सुद्धा आपलं प्रसन्न होतं. त्यामुळे यथासांग आपली व्यवस्थित पूजा, आरती वगैरे येत असेल तुम्हाला, तर तुम्ही आरती सुद्धा म्हणू शकता तुळशीची. नाहीच तर आपलं नुसती आपण धूप-दीप ओवाळून आपण पूजा साधी आपली सोपी पूजा करू शकता. आणि आपल्या घरामध्ये बघा, ह्या दिवशी जर तुम्ही एखादा ग्रंथ आणला, ह्या कारण महत्त्वाच्या तिथीला तुम्ही जितकं तुम्हाला कुठलं देवाचं साहित्य तुमच्याकडे नाहीये, तुम्हाला आणायचंय, तर ह्या तिथीला जर आणलं, तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. तर तुम्ही ह्या दिवशी तुम्ही ग्रंथ जर नसेल, तर ग्रंथ आणायचा आहे. जपाची माळ नसेल तुमच्याकडे, तर जपाची माळ सुद्धा आपल्याला ह्या दिवशी जर आणली, तर नक्कीच तो जपाची संख्या आपली वाढते आणि जो काही आपण जप करतो, त्याचं सुद्धा आपल्याला भरभरून म्हणजे आशीर्वाद, फळ आपल्याला मिळत असतं. तर ह्या दिवशी तुम्ही म्हणजे तुळशीची माळ म्हणा, जपाची माळ आपण खरेदी करू शकतो. कारण ही महत्त्वाची तिथी आहे आषाढी एकादशी. जे काही तुम्हाला समजा देवाचे आसन म्हणा, काही हे वस्त्र वगैरे आणायचे असेल, तर तुम्ही आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जर हे देवांच्या वस्तूची खरेदी केली, तर नक्कीच आपल्याला याचं भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात. आणि आपल्याला बघा, जेव्हा आपण देवाजवळ पैसे जमा करतो, तर तुम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने गल्ल्यात पैसे टाकायचे आहे आणि आपले जे काही पैसे येतील ते पुढच्या एकादशीला समजा जितके पैसे जमतील त्याचा आपण कुठेतरी मंदिरात दान करू शकतो. जसं तुम्हाला एक रोज पैसे देवाजवळ ठेवायचे आणि देवाच्या नावाने आपल्याला पैसे टाकायचे आहे. तर हे एक दर एकादशी ही आषाढी एकादशी तर पुढची एकादशी आपल्याला हे व्रत केल्यासारखं आपल्याला करायचे. जे तुम्हाला घडेल ते ₹5, ₹10 जे तुम्ही असं रोज जमवताल, त्या पुढच्या एकादशीला आपल्याला त्याचं एक मंदिरामध्ये देणगी म्हणा किंवा दानधर्म करता येईल त्या पैशाचं तुम्ही असं देऊ शकता. हे एक तुमच्या ऐच्छिक आहे. तुम्हाला जसं आवडेल असेल तर तुम्ही ठेवू शकता. नाहीतर तुम्ही असंही दान मंदिरात करू शकता. कुठल्या ह्याच्यामध्ये फळ दान करू शकता, दूध दान करू शकता. ते तुमच्या ह्याच्यावर आहे. पण एक पैसे सुद्धा ह्या एकादशी ते पुढच्या एकादशी आपल्याला पैसे पण म्हणजे आपण एक दानपेटी म्हणून आपण घरामध्येच जमा करायचे आहेत आणि ते पुढच्या एकादशीला आपल्याला मंदिरात द्यायचे आहेत. तर हे असा सुद्धा उपक्रम तुम्ही करू शकता आणि आपल्याला या देवांच्या वस्तू तर जे लागेल ते तुम्हाला म्हणजे तुम्ही ह्याच तिथीला जर आणलं तर नक्कीच आपल्याला भरभरून म्हणजे फायदाही होतो आपल्या घरामध्ये आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तयार होते. आणि ह्या दिवशी अन्नदान, फराळ दान जे काही तुम्ही दान करतात त्याला खूप महत्त्व आहे. तर ह्या दिवशी तुम्ही
म्हणजे जे काही तुम्हाला फराळाचं दान करता येईल, ते फराळाचं दान करायचं आहे. तुम्ही चहा द्या, दूध द्या किंवा फळं दान जे तुम्हाला करता येईल, जितकं करता येईल थोडक्यात थोडकं करा किंवा जास्त करा. पण याला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही जेव्हा जर केलं तर तुम्हाला अगदी अधिक पटीने फळ मिळत असतं. कारण हे आषाढी एकादशी म्हणजेच अगदी महत्त्वाची तिथी आहे आणि ह्या तिथीपासूनच चातुर्मास चालू होतो. तर चातुर्मासाच्या सुरुवातीलाच जर आपण दानधर्म केलं, तर आपले 4 महिने आपल्याकडनं बरोबर आपल्याकडनं सेवा घडणारच आहे आणि आपल्याला सेवेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला म्हणजे अगदी अधिक पटीनं फळ मिळत असतं. त्यामुळे जितकं दान करता येईल आषाढी एकादशीला, त्या दिवशी आपल्याला दान करायचं आहे. कारण ही खूप महत्त्वाची तिथी आहे. ही देवशयनी एकादशी आहे आणि या दिवसापासून आपण 4 महिने चातुर्मासाची जर कुठली सेवा घेतली, तर ती सेवा आपल्याला 4 महिने अगदी अखंड करायची आहे आणि त्याचं सुद्धा आपल्याला अधिक पटीनं फळ मिळत असतं. आणि ह्या महिन्यामध्ये तुम्ही जी सेवा आषाढ महिन्याची करताल, त्या सेवेला आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो. भगवान हरी, विष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त देत असतात. म्हणून तुम्हाला छोट्यातली छोटी सेवा असो, कुठली असो, नामस्मरणाची सेवा असो, पण 4 महिने चातुर्मास आपल्याला अखंड ही नामस्मरणाची सुद्धा सेवा करायची आहे. कारण ही सेवा कुठलीही छोटी नसते देवाजवळ. फक्त तुम्ही मनातून सेवा करायची आहे आणि जितकी 5 मिनिटाची करा, 10 मिनिटाची करा, सेवा केल्याने आपल्याला त्याचं पुण्य म्हणजे अगदी सगळ्यांना भरभरूनच मिळत असतं. फक्त आपल्याकडनं जेवढी सेवा करता येईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे आणि आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला देवाजवळ प्रार्थना करायची की माझ्याकडनं ही सेवा करून घ्या म्हणून प्रार्थना केली तर नक्कीच ती सेवा आपली पूर्ण होते आणि आपल्याला कृपा आशीर्वादही प्राप्त होतो. तर हे असे आषाढ महिन्यात म्हणजे सेवा करून बघा नक्की तुम्हाला याचं फळ मिळेल आणि हे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ज्या काही देवाच्या वस्तू आणायच्या आहेत त्यासाठी आपल्याला हे दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही कुठल्याही तुम्हाला ज्या वस्तू आणायच्या त्या तुम्ही ह्या दिवशी आणू शकता. आणि आणलं तर घरामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण तयार होतं. तर नक्की तुम्ही ज्या काही तुम्हाला वस्तू आणता येतील त्या ह्या वस्तू ह्या दिवशी घेऊन यायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.